मी चाललो झाडांना पाणी टाकायला, लगेच येईल मागे मागे. हो लफू, अरे गवत मध्ये लावलंय, बाहेर काहीच नाही. ए दुसरं पकडणारच आहे त्यांना तू. लफूने नवीन जागा शोधली आहे, एक रील पण टाकली त्याच्या रिलेटेड. हे बघा, लफू काळी पाडून ठेवली कुंडी आणि जाऊन बसला आतमध्ये. कॅमेरा पण उलटा करून ठेवला. हे नवीन नवीन जागा शोधून काढतात. अगोदरचा इथे वरती बसलेला, इथे झोपून घेतलं. त्याला गरम होते ना म्हणून. आता AC लावलाय आतमध्ये, तरी AC मध्ये नाही झोपायचं, इथं पडायचं. कसं करायचं आहे बोकूचं? चल बेटा आतमध्ये चल, चल 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 आतमध्ये. गार आहे ना? नाही नाही म्हणतोय. बरं झोप इथंच. सो आज भरपूर अशी कामं करायची आहेत. इतर तर सगळ्यात पहिले छोटासा स्टँड घेतं कुंड्या ठेवायला. एक 3 फुटाचा स्टँड इथून तिथपर्यंत येईल आणि थोडासा एक आडवा येईल 2 फुटाचा. म्हणजे कसं कुंड्या सगळ्या वरती राहतील आणि खाली अशी माती निघते ना, ही माती काही पडणार नाही. आणि याला आहे ना, याला काहीतरी सोल्युशन करावं लागेल, कारण की कबूतर पाणी पितात त्यातच घाण करतायत. तुम्हाला सांगतो, कबूतर एवढे आगाऊ आहेत. पाणी पिऊन झालं, पाणी संपलं ना, ते भांडं आहे ना हे खाली फेकून देतात. म्हणतात की पाणी भरून द्या अजून. ते सांगण्याची पद्धत आहे ती. सो गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. स्वागत तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आज म्हणजे ऑलमोस्ट 2 आठवडे झाले त्याच्यानंतर आहे का पाळलं. मस्ती, नुसती मस्ती. काय लफू, कशाला पाळलं ते? त्याला जागा बोलली नाही ना, त्याने कॅमेरा खाली टाकून दिला. सो ऑलमोस्ट 2 आठवड्यांनी ब्लॉग येते. शेवटचा ब्लॉग मला वाटतं काहीतरी 18 एप्रिलला अपलोड केला होता आम्ही. त्याच्यानंतर DIYचा, हे DIYचं तुम्ही बघितलं नसेल तर जाऊन नक्की बघा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतो. कशी आयडिया आम्ही म्हणजे सोनूने कशी आयडिया काढली, कुठून काढली, ते तिला सगळं सांगितलं. कसं केलं, काय काय लागलं, सगळं सांगितलेलं आहे. त्या ब्लॉगमध्ये बघू शकतात. सो आज भरपूर छोटी छोटी कामं आहेत, ती खूप पेंडिंग होती. कारण की मागचे 2 आठवडे झाले आमचे खूप बिझी गेलेत. कंटिन्यू ऑफिस. आणि सोनीचं तर तिला पण तिचं वर्क फ्रॉम होम आणि हायब्रिड मोड आहे. पण ती आठवड्यातनं 1 वगैरे दिवस जात होते, फक्त बुधवार किंवा मंगळवार जात होती. पण तिला कंटिन्यू ऑफिसला जावं लागत होतं, कारण की तिचे सबमिशनचं काहीतरी कामं चालली होती. सो आम्हाला कालच जरा टाईम भेटला. काल मस्त आराम केला, फुल थकवा काढून घेतला आम्ही. स्वतः ती आपली जे रुटीन असतं त्याचे आम्ही लागतोय कामं करायची थोडीशी घरातली. सो शेड वगैरे बसवायचे. शेड बसून झाल्यानंतर मग इथं तुम्हाला असं सांगितलं, ड्राय बाल्कनीमध्ये आपलं हे लावायचं, कुंड्याचं स्टँड बनवायचं. संडे असून पण काम आलं सोनूला. स्वतःचा ऑफिसचा लॅपटॉप आहे, मॅकबुक. घे, किती वेळ काम आहे? ठीक आहे, झालं की मला सांग, बाहेर मी. संडे पण असं काम आलं की मला नाही राहत नाही. तू बाहेर आला परत? काय चाललं आत बाहेर? तुझ्यासाठी काही नाही आहे. हो, चल आलो. चल, नाश्ता, ब्रंच रेडी आहे, ब्रंच. सो गाईज, मेजरमेंट घेतल्या गेलेलं आहे. आणि ते व्यक्ती बोलले की, स्वप्नील बोलला की आजच्याच लावून देणार. त्याचं नाव स्वप्नील आहे. इथून हा असं 3 फुटाचा एवढा आहे. हा, आणि त्याच्या पुढे दुसरावाला बेंच ते लावायचं स्टँड. तो पण मग 3 फुटाचाच घेऊ. हा, मग 3 बरोबर आहे फूट. दोन्ही पण 3 फूट. साईज त्याची अशी ना, कमी. 1 फूट घ्यायचं. 1 फूट नको, खूप होईल. हा 1 फूट एवढा आहे. नाही अजून कमी. कुंडी बसणार नाही ना? बसेल. आणि ह्याला राहून दे उन्हामध्ये, लोळून दे त्याला. हे बघ काय. अरे पाण्याचं रिफ्लेक्शन आहे ते. अशी डोळे बघ ना, किती सुंदर दिसत यार. अरे लफी,
शी 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 शी. रस्त्यावरचा मांजर. ई रस्त्यावरचा मांजर. थांब तो करून देणार आहे आता येऊन. वायफाय चालत नाही आहे. आम्ही लाभ आता लेडीज बघतोय. सोनू येताना फ्लफीला घेऊन ये. कुठे गेलेला तो? आई बाप एवढे एसी साठी बिल भरतायत. बाहेर झोपलाय तिथे तोंड लावून दरवाजाला. काय रे? झोप इथे. झोप. झोपा. झोप काय? कुठं होता? बाहेर होता? बाहेर होता. दरवाजाला तोंड लावून झोपले. हवे गेला. हे बाबू झोपून तिथं नको. तुम्ही लई मोठी रिस्क घेतली आहे लफू. घाबरते तू. मला इथून परत वरती जायचंय. इथून खाली आलेलो मी. डर के आगे जीत है. डेंजर काम आहे कारण की कसलाही सपोर्ट नाही आहे. त्यांच्या जीवावर खेळून ते काम करून देतात आपल्याला. फायनली आपलं शेड लागून गेलं आहे प्रॉपरली. आता काही टेन्शन नाही कारण की थोडंही पाणी जरी आलं ना तरी प्रॉब्लेम होतो. सो गाईज आता आम्ही चाललो आहे SD कॅफेला. SD कॅफे तर पाषाणलाच आहे, जवळच आहे. तुम्हाला दाखवतो मस्त कॅफे. छोटंसं त्यांनी त्यांच्या घरामध्येच सगळं सेटअप बनवलेलं आहे पण मस्त आहे. आणि त्यांचं पाठीमागे स्वतःचं घर पण आहे. एकदम छान. हे काय बसत नाही राहू. हे काय सारखे उभे राहतं काय माहिती. हे बघ आपली लहानपणी आई कसं भांग पाडला की तो भांग किती पण हवा येऊ द्या ती केस काय हालायची नाही. असलं आपल्याला केस सेट करून द्यायची नाही. आता काही होतच नाही. सोमची तयारी झाली. आता आम्ही निघतो. चल सोन्या. सोनू येते. स्कार्फ तू आता काढ ना. स्कार्फ कशी येते सोनू? क्यूट ना. ते बघ कसं बसलंय. ए म्हाताऱ्या. ए म्हाताऱ्या 4 वर्षाचा आहे. फक्त 4 वर्षाचा आहे. लफू तुला पोक काढून बसलाय. 4 वर्षाचा आहे फक्त. त्याच्या हिशोबाने किती झाले? 32 वर्ष ना. मानाच्या हिशोबाने तो ऍक्च्युली 32 वर्षाचा आहे. म्हणजे माझ्याहून 2 वर्ष मोठा. सेमीला अजून टाईम आहे. अजून 20. से हे आहे SD कॅफे. काय हे माझं डोकं आहे? काही पण यार. इथं डोकं. याला डोकं. हे डोकं नाही. चांगले त्यांच्याकडे. कसं आहे? ठीक आहे. काय यार. ठीक आहे घेऊन फोन कर. ताटगोळे घेतलेले. नेमकं ताटगोळे राहिले स्कूटीच्या डिक्कीमध्ये. फ्रंट डिक्की असते ना त्यात राहून गेले. हो बेटा आलो आम्ही घरी. मम्मा आहे की घरात? हे बघ काय तू नाही का तशा गोष्टी. काय लगेच फ्रीमध्ये ठेवू? फ्रीजरमध्ये सोनू. गोळा बनवून तू ऑर्डर केलीस का? का कशी करू? आताशी आलोय ना घरी. करून दे पटकन. म्हणजे लवकर लवकर झोपते. लवकर नाही झोपायचं. मूवी बघायचा. हा मूवी बघायचा. लापता लेडीज आम्ही बघत होतो पण इंटरनेट गेलो होतो म्हणून काय बघितलं नाही. बरं ऐक मी काय म्हणतोय तो ऑर्डर कर. काय इथे आहात ना? आम्ही सांगतो तुम्हाला. सांगतो नाही दाखवतच.
हा टीव्ही इथं नसणार आहे थोड्या टाइमासाठी. सो आम्हाला दुपारचं मूवी कंटिन्यू करायचं आहे, पण पुढे बसायची इच्छा नाही आहे, गरम होत आहे. तर सोनूने एक आयडिया दिली. आयडिया काय दिली सांग बरं. डायरेक्ट टीव्हीतून इथं आणायचं. हे 2 पप्पी त्यासाठी आणलेत. याच्यावर टीव्ही ठेवून द्यायचा. टीव्ही प्लस AC. हे बघा. टीव्ही घेऊन येतो आता आणि इथंच बघून मस्तपैकी बेडवर मूवी बघूयात पूर्ण. तू ऑर्डर केलीस ना? आम्ही ऑर्डर केलंय मॅकडी. बघ ना कसलं भारी बघतोय. बसून दाखवतो. हा बसून दाखव. फ्लफी बस. नाही करत बस बस बस. त्याला हे चिवने शिकवलंय असं बसून राहतो. आता मी टीव्ही वॉल माउंट न केल्याचे काही फायदे. त्यातला पहिला फायदा पोर्टेबल टीव्ही. पोर्टेबल टीव्ही. हा बघ लगेच काहीतरी काय आलं. घरात काहीतरी वेगळं झालं की याला लगेच हे होतं. ए नाही फ्लफी. फ्लफू इकडे ये चल. ये चल. काही नाही टीव्हीच ये चल. नाही बघ गणेश, तू उडी बिडी मारायचा नको त्याला हे करूस. बस खाली. काय पण तुझा जीव जातो एवढं. लफू अरे टीव्ही बाबा काही नाही. रिमोट आणलंस तू. हे बघ फ्लफू. अगं माझी गोडी कशी बघती ग ती ढम्मू. कशी बघती ग माझी ढम्मू. इकडे बघ. हे बघ काय ये लवकर. एक ढम्मू मम्माची. बघ इकडे. माझी चक्कू. बघ ना त्याचं लक्षच हटत नाही. पुढचे पाय बघ. तसं त्याच्यासाठी लावलाय टीव्ही. पाय किती छान ठेवून बसलाय. प्रभू ये इकडे चल. मी हे करू तुला. हे बघ काय हे करू का. स्क्रॅच कर ना त्याला. कर ना तू डायरेक्ट स्वतःहून कर. ये चल इकडे फ्लफी ये. हे बघ काय करू. अय्यो असे करायचे तुला. असे करायचे. डुंगुडला असे करायचे. काय नाव घेतलंस. डुंगुडू. ये तेरा है. ये तेरा. और ये मेरा. नहीं वो तो मेरा भी है. फ्राइज है ना वो. ठीक है. काय होतं काय. त्याला देखील हे बघ. आता खेळणार आहे का. त्याकडे बघ. काय काही नाही झालं त्याचं. गोंड माऊ. स्वास्थ्य काढ. पहिले नया कमी उतार दो वरना पुलिस उतार देगा. खाना में समस्या बताओ. हैसियत नहीं. सगळेच हा ब्लॉग आम्ही इथे एंड करतो. भेटूयात तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि पुढचा ब्लॉग आम्ही रेग्युलर टायमातच टाकू. या ब्लॉगला 2 आठवडे झाले. खूप टाइम झाला कारण की आम्हाला ऑफिसमध्ये टाइम भेटलाच नाही. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून जा. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी, टेक केअर. बाय बाय गाईज. फ्लफीचा पण बाय बाय घ्या. फ्लफू इकडे. बाय बाय. चलो.